नमस्कार. आपण या ठिकाणी बघत आहोत हरसिद्धी माता मंदिर. या ठिकाणी जो गणपती बसलेले असतात त्यानंतर जी एकादशी असते, एकादशी नंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी असते. सालाबादाप्रमाणे द्वादशीला या ठिकाणी हा भंडाऱ्याचा कार्यक्रम धनगर समाज या ठिकाणी आयोजित करीत असतो. आणि या वर्षी धनगर समाजाने हा जो भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे सगळ्या समाजाने मिळून एकत्र येऊन हा पूर्ण भंडारा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी या ठिकाणी या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे. तरी आपण या ठिकाणी आज बघत आहोत की आम्ही या ठिकाणी एक 36 क्विंटल आम्ही गहू पिसलेले होते. आणि त्या आपण बघत आहोत डांगर जे आहे डांगर भंडारा म्हणून या भंडाऱ्याचं नाव प्रसिद्ध आहे. या ठिकाणी डांगर आमचे 30 क्विंटल डांगर या ठिकाणी होते आणि 10 क्विंटल साखर होती आणि 6 क्विंटल या ठिकाणी तुरीची डाळ जी आम्ही या ठिकाणी बनवलेली होती, म्हणजे ज्याला आपण वरण म्हणतो. या ठिकाणी या भंडाऱ्याचं मुख्य आकर्षण म्हणले तर या ठिकाणी जी आम्ही समाजाची पुस्तिका बनवलेली आहे. या ठिकाणी पूर्ण हर्सुल येथे धनगर समाज किती आहे, किती संख्येत उपलब्ध आहे, या ठिकाणी आम्ही तो पुस्तिका या ठिकाणी यावर्षी छापलेली आहे. आणि त्याचं अनावरण या ठिकाणी आताच माननीय खासदार संदीप पाजी भुमरे यांनी या ठिकाणी ती प्रकाशित केलेली आहे. धन्यवाद. आम्ही या ठिकाणी एक 50 ते 45 हजार लोकांचा आम्ही या ठिकाणी पूर्ण हा प्रसाद बनवलेला होता. आणि या ठिकाणी आपण बघत आहात की आमचं या ठिकाणी कमीत कमी आता इथं 35,000 लोक या ठिकाणी जेवून गेलेले आहेत. ही आम्हाला कळत नाही तेव्हापासून पारंपरिक पद्धतीने हा भंडारा आयोजित धनगर समाज करत असतो. नाही, पूर्ण समाजाचा नियोजन आहे सर हा. आणि या ठिकाणी ह्या भंडाऱ्यासाठी मार्गदर्शन माननीय नगरसेवक पूनमचंद ममनी यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली हा पूर्ण भंडारा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माझं नाव हरिदास मस्के. माझं नाव संतोष नारायण वाणी. आम्ही काल संध्याकाळपासून इथं सगळं गावातले आव्हान केलं ते तरुण मंडळींना का इथं आम्हाला सहकार्य पाहिजे, मदत, श्रमदान. त्यांच्यासाठी सगळे लोक आले. रात्री मुलांनी तरुण मंडळींनी डांगराचे काय कापणे धुवून धावून कापणं आम्हाला श्रमदान दिलं. महिला मंडळींनी पोळ्या टाकून दिले. एकही पैसा न घेता सगळे लोक एवढं काम चालू आहे. या ठिकाणी सगळे पूर्ण समाजाचे लोक येऊन जेवून गेले, असं काहीच नाहीये. हा, धनगर समाजाचा भंडारा आहे असं धनगर फक्त धनगर समाजच नाही जेवलाय. पूर्ण आजूबाजू गावांना आम्ही या ठिकाणी आव्हान केलेलं होतं प्रसादासाठी या ठिकाणी यावं. रिक्षा लावून आहे ना सगळ्याकडे आम्ही फिरवलं. एक दिवस पहिलेपासून रिक्षा फिरवली. त्यांना आमंत्रण देण्यात आलं आणि सकाळी 9 वाजेचा आम्ही भंडारा तयार करण्यात आला. चालू आमची महाप्रसादाचा 9 वाजेपासून या ठिकाणी चालू झालं. हा, तर आतापर्यंत चालू आहे. अजून संध्याकाळपर्यंत चालणार आहे. अजून बी काम तुम्ही पाहत आहात का काम चालूच आहे. आणि पोळ्या बी टाकणं महिला मंडळींनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि तरुण मंडळींना पण आम्हाला खूप सहकार्य, श्रमदानाचं काम केलं. भंडाऱ्याचा उद्देश असा की पूर्ण समाज एकत्र एका दिवसासाठी सगळे म्हणजे हा जो भंडारा असतो सगळे एन्जॉय करतात. पहिल्यापासून चालत आलेला भंडारा आहे. आम्हाला न कळत पण नाही सर. देवीचा हरसिद्धी माता भंडारा आहे. हरसिद्धी माता भंडारा आहे. संतोष नारायण वाणी.